EPG Second, ID. property, Second, string, property, department, string, name. department, name. Property किंवा किंवा डिपार्टमेंट म्हणण्याच्या ऐवजी आपण ब्रांच ब्रांच म्हणून वाटायचं. म्हणून वाटतं सर. ब्रांच ब्रांच तो कोणत्या ब्रांचमध्ये काम करतो. कमी देतो, थोड़ा देतो. क्लीन करना भूल गया मैं. ब्रांच ब्रांच आहे. आता इथे हा ब्रांच आयडी आपण असा का वापरला. मे बी तो अंजली ब्रांचला काम करत असेल, मे बी बेंगलोर ब्रांचला असेल, पुणे ब्रांच, बेंगलोर ब्रांच, मुंबई ब्रांच, नोएडा ब्रांच, अशा वेगवेगळ्या ब्रांचमध्ये तो काम करत असेल. सो ब्रांच नेम, ब्रांच ॲड्रेस, एक वाटलं सर ब्रांच ॲड्रेस, स्ट्रिंग ॲड्रेस. ओके ब्रांच आयडी, हे समजलं. डेजिग्नेशन, ब्रांच आयडी, डेजिग्नेशन. सिलेक्टिंग अगेन वी आर सिलेक्टिंग डेजिग्नेशन फ्रॉम सेड टॅब पब्लिक प्रॉपर्टीज करावं. पब्लिक क्लास रोल आणि इथं PROP स्ट्रिंग डेजिग्नेशन. ओके एक आपण घेतलेलं आहे. नाव सेव्ह. आता आपल्याला काय करायचं आहे. एम्प्लॉईचा एक फॉर्म बनवायचा आहे. त्या फॉर्मवर एक ड्रॉपडाऊन लिस्ट घ्यायची. त्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये दोन ड्रॉपडाऊन लिस्ट घ्यायची. एका ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये काय होईल, तो ब्रांच सिलेक्ट करेल, त्याचा ब्रांच आयडी मध्ये इथं स्टोअर होऊन. दुसरा काय करेल, तो डेजिग्नेशन ड्रॉपडाऊन लिस्ट मधून सिलेक्ट करेल, तो डेजिग्नेशन या डेजिग्नेशनमध्ये ऍड होतो. त्याच्यानंतर त्या डेजिग्नेशनला आपण काय करणार आहे, लिस्ट बॉक्समध्ये कन्वर्ट करणार आहे. ओके सेव्ह गो टू कंट्रोल. काय मला डाऊट आहे का आतापर्यंत या इश्यूमध्ये. येस ऑनलाईन स्टुडंट हे क्लासेस सगळ्या समजतात. अक्षय, निहाल, या क्लासमध्ये कोणाला डाऊट आहे का. आपण 3 क्लासेस दिले, रोल, एम्प्लॉई आणि डिपार्टमेंट डिटेल्स. आणि आपल्याला रिअल टाइम मध्ये हेच करायचं आहे. अशा आपण क्लासेस लिहिणार, स्टेप काही फॉलो करणार. कोड फर्स्ट अप्रोच वाली ऑटोमॅटिक तुमचा डेटाबेसमध्ये डेटाबेस क्रिएट होईल. त्यामध्ये टेबल्स क्रिएट होतील या नावाचे. आणि त्याच्या डेटा टाईप वरून प्रॉपर्टी डेटा टाईप वरून तुमच्या कॉलमचे डेटा टाईप फायनल केले जातील. ओके आणि मग आपण क्रेड ऑपरेशन ॲज युजुअल करणार. क्रेड ऑपरेशन मध्ये काहीच चेंज नाही. 101% क्रेड ऑपरेशन सेमच आहे. फक्त चेंज कुठं आहे, अप्रोच मध्ये फरक आहे. पहिला आपल्याला सवय काय लागली, आपण डेटाबेस क्रिएट केला मॅन्युअली, टेबल क्रिएट केला आणि मग एंटिटी फ्रेमवर्क मॅपिंग करून आपल्याला क्लास प्रोव्हाइड केला रेडीमेड ऑटो जनरेटेड. पण या ऑटो जनरेटेड क्लासचा इश्यू असा व्हायला लागला, मला व्हॅलिडेशन करायचे म्हणले की डबल कामं करावं लागली. मला काय करावं लागलं, माझा सेपरेट क्लास द्यावा लागला, त्यात व्हॅलिडेशन करायचं, त्यात डेटा घ्यायचा, इथून डेटा इकडे कन्वर्ट करायचा. अननेसेसरी माझं डबल काम सुरू झालं. रिअल टाइम प्रोजेक्ट डेव्हलप करताना असे इश्यू यायला लागले की तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक क्लासचा आणखीन एक रिप्लिका क्रिएट करावा लागेल डबल. रिअल टाइम मध्ये काय 1-2 क्लास नसणार आहे, 1-2 टेबल नसणार आहे, एन नंबर ऑफ टेबल असतील, 300, 200, 300. प्रत्येकाचे एक एक्स्ट्रा कॉपी आपल्याला क्रिएट करावा लागेल. सो दिस इज नॉट फिजिबल इन अ रिअल टाइम डेव्हलपमेंट.
मग कोड फर्स्ट बेनिफिट काय आहे? तुम्हाला रेडीमेड क्लास नाही मिळत. तुम्हाला रेडीमेड काय मिळतोय? आता उलट होतंय. टेबल मिळतोय आणि टेबलवर मला काय व्हॅलिडेशन टाकायची गरज नाही. सगळे व्हॅलिडेशन ते माझ्या युजर डिफाईन क्लासमध्ये असणार आहे. इकडे चेंज केला की डेटाबेसमध्ये मॉडिफिकेशन होत आहे. दॅट्स वाय रिअल टाइम डेव्हलपमेंट कोड फर्स्ट अप्रोच इज अ फेमस, नॉट अ डीबी फर्स्ट अप्रोच. जरी डीबी फर्स्ट वापरायला सोपं असला मला शिकायला, रिअल टाइम मध्ये तो फिजिबल नाही. मला सायकल शिकायला सोपी आहे, प्रॅक्टिकल लाईफ मध्ये सायकल वापरणं फिजिबल आहे का? पहिल्यासारखं नाहीये. पूर्वी जसं शेतात गावाकडे तुम्ही शेताकडे सायकलवर जाऊन येऊ शकत होता, आता ते पण राहिलं नाही. शिकताना सायकल शिकतो आपण थोडे दिवस, वापरताना मात्र बाईक वापरतो. लाईक दॅट तुम्हाला क्रेड ऑपरेशन शिकायचं आहे एनटीटी फ्रेमवर्कचं. DB first is a best to learn that overview, but practically we use a DB first approach for a software development in a company as well as in our real-time project. Okay. करतात ना, पण काय होतंय? DB first चा इश्यू काय आहे? माझ्याकडे 4 टेबल आहेत. काय झाले? एनटीटी फ्रेमवर्क मला 4 क्लासेस क्रिएट करून दिले. त्यामधल्या प्रत्येक कॉलमसाठी मला व्हॅलिडेशन टाकायचंय. मी त्या क्लासवर डायरेक्ट व्हॅलिडेशन टाकू शकतो का? का नाही टाकू शकत? कारण ते क्लासेस ऑटो जनरेटेड आहेत. ऑटो जनरेटेड मध्ये वरती मेसेज आलेला असतो बघा, दिस इज ऑटो जनरेटेड क्लास. मॉडिफिकेशन डन इन दिस क्लास विल नॉट सेव्ह परमनंटली. म्हणजे तुम्ही डेटाबेसकडे काही रिफ्रेश केला, म्हणजे समजा माझ्याकडे 4 टेबल आहेत, क्लास क्रिएट झाले, त्या क्लासमध्ये व्हॅलिडेशन टाकले, मी सगळे चेंजेस केले आणि फ्युचरमध्ये मी काय केलं, 5वा टेबल ऍड केला. आता काय करावं लागेल? एनटीटी फ्रेमवर्क मला रिफ्रेश करावं लागेल. बरोबर आहे? एक टेबल ऍड करून ऑटोमॅटिक हे 4ही माझे टेबल परत रिफ्रेश होतात क्लासमध्ये. मग काय झाले? ओल्ड क्रिएट केलेला डेटा ऑटोमॅटिक व्हॅनिश झाला. व्हॅलिडेशन जे काय अप्लाय केलं तर सगळं निघून गेलं. समजलं? आता मी किती दिवस याप्रमाणे करणार? त्याच्या दुसरं ऑप्शन आपल्याला काय सोल्युशन काढलं, ह्या 4 क्लाससाठी मी आणखीन 4 क्लास देणार, त्यामध्ये व्हॅलिडेशन करणार. इथं चेंज नाही करणार, ओरिजिनल क्लासमध्ये तिथं करणार. डेटा घेताना त्यात घेणार, तिथून चेक करणार व्हॅलिड. मग ह्या क्लास ऑब्जेक्ट टाकणार, मग एनटीटी फ्रेमवर्कला प्रोव्हाइड करणार. समजलं? कोड फर्स्ट काय म्हणतो? तुम्हाला पाहिजे ते क्लासेस क्रिएट करा. त्यात पाहिजे तो व्हॅलिड. आता हा क्लास कोण आहे? ऑटो जनरेटेड आहे का? युजर डिफाईन क्लास. युजर डायरेक्ट त्या जागेवरच व्हॅलिडेशन टाकू शकतो, कारण हा क्लास रिफ्रेश नाही होत. रिफ्रेश काय होतं? उलटी प्रोसेस झाली. आता डेटाबेस तुमचा रिफ्रेश होणार आहे. आता मी 4 क्लास लिहिले, या 4 क्लासच्या रिलेटेड ऑटोमॅटिक डेटाबेस क्रिएट झाला. मी इथे रिक्वायर्ड टाकला, इथे नॉट नल अनचेक झाला. समजतोय? ऑटोमॅटिक कंस्ट्रेंट अप्लाय झाला. इथं मी की कंस्ट्रेंट टाकला, ऑटोमॅटिक तिकडे काय गेला? प्रायमरी की सेट झाली. मग मला 5वा टेबलची गरज पडली. मी काय केलं? 5वा क्लास पण ऍड केला. आता माझे पहिले हे 4 क्लास रिफ्रेश नाही होत. काय होतं? फक्त एकच टेबल ह्या 5व्या क्लासचा डेटाबेसकडे क्रिएट होईल. इकडे रिफ्रेश व्हायचं काम होत नाही. कोड फर्स्ट डीबी फर्स्टला काय होतं? इकडून तो रिफ्रेश करायचा प्रत्येक वेळेस एनटीटी फ्रेमवर्क. आता इथं एनटीटी फ्रेमवर्क इंटरफेअर वरच्या 4 क्लासला करत नाही, त्यांचे 4 टेबलला करत नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेन कोड फर्स्ट, त्यात तुम्हाला दाखवून देईन मी. मी तुला करून दाखवलंय. पहिला एक टेबल क्रिएट केला, नंतर आणखी एक टेबल ऍड केला. त्यावेळेस त्यांनी नवीन क्लास क्रिएट नाही केला, आणि फक्त तेवढी एकच प्रॉपर्टी ऍड केली. त्यामुळे जेवढे प्रॉपर्टी तुम्ही मॉडिफाय केलेले ऍड केलेले तेवढ्याच, पूर्ण पहिल्यापासून क्रिएशन नाही केलं. डेटाबेस क्रिएशन पासून, म्हणजे ओल्ड टेबल विथ रेकॉर्ड जागेवर तशीच आहे. आणि इथल्या क्लासमध्ये मी जे मॉडिफिकेशन केलेले आहेत, रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटर टाकलेले आहेत, आणखीन काही अनोटेशन्स टाकलेले आहेत, ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन केलेलं आहे तसं जागेवर राहिलं. हे 4 टेबल आहेत म्हणून मला एवढा त्रास नाही वाटत, काय फरक पडत नाही. 400 टेबल असतील तर रिअल टाइम मध्ये एन नंबर ऑफ टेबल असणार आहे. आपल्याला वाटतं तेवढं स्ट्रेट फॉरवर्ड कधी कोडिंग नसतं रिअल टाइम प्रोजेक्ट मध्ये. प्रत्येक वेळेस नॉर्मलायझेशन करताना काय करतात, ते टेबलला डिवाइड करत सेपरेशन करतात. युजर नेम पासवर्ड वेगळे करतात, पर्सनल इन्फॉर्मेशन वेगळे करतात, अकॅडमिक इन्फॉर्मेशन वेगळे करतात, मार्क्स टेबल वेगळे करतात. का बरं? डेटा सेपरेशन केल्यानंतर तो कॅल्क्युलेट करणं, कलेक्शन करणं इझी होतं.
फिजिबल राहतो. नॉर्मलायझेशन इझिली काम करतं. अदरवाईज नॉर्मलायझेशन काम नाही करत. समजतो. सो नॉर्मलायझेशनची पहिली स्टेपच सांगते व्हॉट एव्हर रिपीटिंग डिवाइड इट इंटू सेपरेट टेबल. म्हणून तो सेपरेट केलेला असतो. समजतोय. त्यामुळं डीबी फर्स्ट अप्रोच हा प्रॅक्टिकली फेमस आहे. तो काय करतो, आपल्या क्लाससाठी टेबल क्रिएट करायचं, डेटाबेस क्रिएट करायचं काम करून देतो. उलट करतो. तुम्ही टेबलला हात नाही लावत, तुम्ही डेटाबेसला हात नाही लावत, तुम्ही फक्त क्लास लिहिता, तुमचं कोडिंगचं काम स्टार्ट करता. ऑटोमॅटिक तुमचा एंटिटी फ्रेमवर्क आता रिव्हर्स प्रोसेस चालू करतो. पहिल्या क्षणी आपल्याला माहिती डेटाबेस टेबल वरून क्लास क्रिएट करायचा, आता तो उलट करेल. क्लास वरून डेटाबेस आणि टेबल क्रिएट करून घेईल. बाकीचं पुढचं सेम ॲज इट इज. म्हणजे डेटाबेस तिथं पण आहे, डेटाबेस इथं पण आहे. फक्त डेटाबेस पहिला क्रिएट करायचा का कोड पहिला लिहायचा, या अप्रोचला म्हणतात डीबी फर्स्ट और कोड फर्स्ट. कोड फर्स्ट म्हणजे पहिला क्लास लिहायचा, डीबी फर्स्ट म्हणजे पहिला डेटाबेस टेबल लिहायचा. समजलं. सो आता आपण काय करणार आहे, इथं एक एम्प्लॉई रजिस्ट्रेशनचा फॉर्म बनवणार आहे. सो पब्लिक आय ॲक्शन रिझल्ट ॲड EMP. पण ह्या ॲड EMP मध्ये आपण बाकीचे कुठले फील्ड घेणार नाही टेस्टिंगसाठी, नंतर आपण ॲड करू त्यामध्ये. रिटर्न देन ज्यावेळेस मला ड्रॉप डाऊन लिस्ट हवी असते, त्यासाठी मी पहिली स्टेप काय करतो, स्टेप 1 मला ड्रॉप डाऊन लिस्ट कशाची बनवायची बघा, डिपार्टमेंट डिटेलची बनवायची, बरोबर आहे. आणि लिस्ट बॉक्स बनवायचा आहे या रोल्स टेबलचा, बरोबर आहे. सो इथे पहिल्यांदा पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं, लिस्ट ऑफ what that department details table we will create. Department details DPT list equal to new टेम्पररी आपण हार्ड कोडिंग इथे करणार आहे. तुम्ही फक्त नंतर काय करणार, डेटाबेस कनेक्शन करणार, लॅम्बडा एक्सप्रेशन वापरून फेच करून लिस्ट बनवून घेणार. ओके. सो न्यू डिपार्टमेंट डिटेल्स. डिपार्टमेंट डिटेल्स काय काय आहेत, एक आहे पहिला डिपार्टमेंट ID, देन त्याचा काय आहे, ब्रांच नेम, ब्रांच ID आहे, ब्रांच नेम अँड ॲड्रेस. आपण branch ID, branch name, then address. Okay. पहिला डिपार्टमेंट ऍड झाला. दुसरा डिपार्टमेंट ब्रांच ID 2, नोएडा, नोएडा 3, बैंगलोर, बैंगलोर. तीन ब्रांचेस आपण डिपार्टमेंट्स ऍड केले. ओके. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, लिस्ट ऑफ डिपार्टमेंट डिटेल्स उपयोगी नाहीये. आपल्याला कुठला लिस्ट पाहिजे, लिस्ट ऑफ सिलेक्ट लिस्ट आयटम क्लासचे सगळे ऑब्जेक्ट पाहिजेत. म्हणून आपण काय करणार, लिस्ट ऑफ सिलेक्ट लिस्ट आयटम DPT लिस्ट आयटम्स इक्वल टू
माझ्याकडे लिस्ट आहे डिपार्टमेंट डिटेल्सची. ह्या लिस्टला मला लिस्ट ऑफ सिलेक्ट लिस्ट आयटम मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कन्वर्जन करावं लागेल. सो कन्वर्जन करायला मला सिलेक्ट नावाची मेथड यूज करावं लागेल. त्या मेथड थ्रू आपण इकडे कन्वर्जन करणार आहे. कसं कन्वर्जन करणार? डीईपीटी लिस्ट डॉट सिलेक्ट व्हॉट एक्स एरो. हा एक्स काय रिप्रेझेंट करतोय? तर आपल्या ह्या लिस्ट मधल्या ऑब्जेक्टचा डेटा टाइप. माझे ऑब्जेक्ट्स आहेत डिपार्टमेंट डिटेल्स टाइपचे. ओके, त्याचा ऑब्जेक्ट तो एक्स रिप्रेझेंट करतोय. सो न्यू सिलेक्ट लिस्ट आयटम राउंड ब्रॅकेट ओपन क्लोज कर्ली ब्रेस ओपन क्लोज. याच्यामध्ये काय करणार मी? एक एक ऑब्जेक्ट कन्वर्जन, कुठल्या ऑब्जेक्ट कन्वर्जन करताना कुठल्या प्रॉपर्टीमध्ये कोणती प्रॉपर्टी कॉपी करायची ही सांगणार. सो सिलेक्ट लिस्ट आयटम कडे आपल्या काही प्रॉपर्टीज आहेत. कोणकोणत्या प्रॉपर्टीज बघा बरं. एक आहे डिसेबल्ड, दुसरी आहे ग्रुप, तिसरी आहे सिलेक्टेड टेक्स्ट अँड व्हॅल्यू. डिसेबल्ड म्हणजे काय? एखादं डिपार्टमेंट मी रिमूव्ह केलेलं आहे. अजून करा इन्फोसिसनं पुणे इकडले जे आहे ब्रांच बंद केली, चालू होती पण ती बंद करून टाकली अचानकच हिंजवडीची. सो दिसताना इथे काय होईल? ती डिसेबल्ड फॉर्मॅट मध्ये दिसेल, शो नाही होणार, यूज करता येणार नाही. बाकीचे यूज करता येईल. ग्रुप, तुम्हाला ग्रुपिंग करायचंय त्यावेळेस हा ग्रुप वापरायचा. सिलेक्टेड बाय डिफॉल्ट कोणता आयटम हा सिलेक्टेड असला पाहिजे ते मी इथे सेट करू शकतो. देन टेक्स्ट अँड व्हॅल्यू प्रॉपर्टी. टेक्स्ट म्हणजे काय? फ्रंटला शो होईल आणि व्हॅल्यू प्रॉपर्टी बॅकएंडला मॅप केली जाईल विथ युअर व्हेरिएबल ऑफ युअर क्लास. ओके, सो इथं आपण सेट करणार आहे टेक्स्ट अँड व्हॅल्यू प्रॉपर्टी. सो टेक्स्ट मी काय कॉपी करणार? एक्स डॉट चेक करा ब्रांच नेम, म्हणजे ब्रांचचं नाव समोर दिसेल, कॉमा पुढे काय आहे? व्हॅल्यू प्रॉपर्टी. व्हॅल्यू इक्वल टू एक्स डॉट आपल्याला काय रिक्वायर्ड आहे? ब्रांच आयडी. ऍड्रेस हे सध्या आपल्याला नॉट रिक्वायर्ड आहे. हे झालं. ब्रांच आयडी आपली ही इंटिजर आहे आणि व्हॅल्यू प्रॉपर्टी आणि टेक्स्ट प्रॉपर्टी दोन्ही पण स्ट्रिंग आहे. म्हणून मला याला काय करावं लागेल? टू स्ट्रिंग म्हणून कन्वर्ट करून घ्यावं लागेल. ओके, कन्वर्ट केली. आता हा सिलेक्ट काय करतो? आपल्याला हा इन्युमरेबल टाइपचा डेटा प्रोव्हाइड करतो. सो हा आय इन्युमरेबल टू मला लिस्ट कन्वर्ट करून घ्यावं लागेल. लिस्ट ऑफ सिलेक्ट लिस्ट. समजलं? हा असा दिला तरी चालतोय, नाही दिला तरी ऑटोमॅटिक या टाइप नुसतं कन्वर्ट करून घेतो. ऑप्शन आहे. समजलं? आता माझी लिस्ट तयार झाली. ही लिस्ट मी व्ह्यू साइडला दोन किंवा चार टेक्निक वापरून पास करू शकतो. पहिली आहे डायरेक्ट स्ट्रॉंगली बाइंडिंग व्ह्यू मेथड. दुसरी आहे व्ह्यू बॅक वापरून. तिसरी आहे व्ह्यू डेटा वापरून. आणि चौथी आहे टेम डेटा. चारपैकी तुम्हाला जी फिजिबल वाटेल त्याच्यात तुम्ही ट्रान्सफर करा. जनरली स्ट्रॉंगली बाइंडिंग म्हणून वापरलं दुसरा डेटा मला तिकडे सेट करता येईल. म्हणून आपण काय करणार? स्ट्रॉंगली बाइंडिंग ओरिजिनल क्लासचा ऑब्जेक्ट पास करणार आणि राहिलेल्या तीन पैकी एक मेथड वापरून आपला डेटा सेट करणार. त्यातला व्ह्यू बॅक हा फिजिबल आहे. व्हाय? No need to type that. It's a dynamic type. त्यामुळे जो टाइपचा डेटा मी स्टोअर करेन ऑटोमॅटिक त्या टाइप मध्ये तो ऍज इट इज तिकडे सेव्ह होईल. व्ह्यू डेटा मध्ये काय होतं? त्या साइट मध्ये कन्वर्जन करावं लागतं, मग तो होतो. ओके, त्यामुळे काय करणार? व्ह्यू बॅक डॉट dpt is equal to add our department list. एक झाला आपला ड्रॉप डाउन लिस्टचा कंटेंट. सो राइट बटन क्लिक ऍड व्ह्यू रिव्ह्यू एम्प्टी ऍड. त्याच्यामध्ये कोड आपण ऍड करू. नंतर तो कोड खाली ऍड तिकडे जाऊ. दोन्ही एकदम ऍड करणार म्हणजे एका स्टेप पूर्ण कंप्लीट करू. सो
बॉडीमध्ये आपला फॉर्म तयार झाला पहिली स्टेप त्या department select branch then drop down list box दोघांसाठी पण सिलेक्ट टॅग आपल्याला वापरायचा आहे यामध्ये आपल्याला केलं व्हॅल्यू इथे सेट केली ऑप्शन मध्ये सिलेक्ट ब्रांच याचा बेनिफिट काय आहे जर युजरला याला चेंजेस नाही केला सिलेक्ट ब्रांच ॲज इट इज ठेवली तर सर्व व्हॅलिडेशन फॉल्स होऊन जाईल ऑटोमॅटिक अदरवाइज ग्रो करेल दुसरी कुठली ब्रांच सिलेक्ट केली तो ऍक्सेप्ट करेल पण सिलेक्ट ब्रांच तो ऍक्सेप्ट नाही करणार ओके नाउ आता सिलेक्ट मध्ये पहिली आहे एस डॅश फॉर प्रॉपर्टी कोणती तुमच्या एम्प्लॉय मध्ये कोणत्या प्रॉपर्टी बरोबर तुम्हाला मॅपिंग करायचं आहे ती प्रॉपर्टी सी आहे नेम बघा डिपार्टमेंट ब्रांच आयडी मॅपिंग करायचं त्यानंतर काय डॅश आयटम्स @ few bag dot आपल्या प्रॉपर्टीचं नाव that's it आपला प्रॉब्लेम लिस्ट तयार झाला डायनॅमिक प्रॉब्लेम लिस्ट बनला आणि या फॉर्मच्या एंडला आपण काय करणार br टॅग टाकून इनपुट टाइप इक्वल टू सबमिट value equal to add employee set go back here तर ह्या नावाची आणखीन एक ऍक्शन मेथड आपल्याला लिहायची http post ती काय करेल एम्प्लॉयीचा ऑब्जेक्ट ऍक्सेप्ट करेल रिटर्न व्ह्यू ॲज इट इज करू आपण चेक करायला आपण समजलं ही पोस्ट आहे एक ब्रेक पॉइंट आपण ठेवू आपण
नाव आपल्या कंट्रोलरचं नाव आहे जून जुलै, ऍक्शन मेथडचं नाव आहे ऍड EMP. बघूया आपले हिंजवडी, नोएडा आणि बेंगलोर हे ब्रांच तिथं शो होतात. जून जुलै स्लॅश ऍड EM. चेक करा ड्रॉपडाऊन लिस्ट क्रिएट झाली आणि बाय डिफॉल्ट व्हॅल्यू सिलेक्ट ब्रांच आली. याला मी घेतला हिंजेवाडी, नोएडा आणि बेंगलोर आला. सी व्हॉट इज द ID ऑफ हिंजेवाडी 1, नोएडा 2, बेंगलोर 3. सो मी सिलेक्ट केला बेंगलोर, ऍड एम्प्लॉय केला. आता एम्प्लॉयच्या ऑब्जेक्ट मध्ये ब्रांच ID काय होतो बघू आपण. चेक करा 3 आला. कंटिन्यू, रिफ्रेश, हिंजवडी घेतला 1 आला. कंटिन्यू, रिफ्रेश, मी सिलेक्ट ब्रांच ॲज इट इज ठेवला. हिंजवडी 1 आहे, नोएडा 2 आहे, बेंगलोर 3 आहे. सिलेक्ट ब्रांच मात्र 0 आहे. सी व्हॉट इज द ब्रांच ID हियर, थर्ड. सो याप्रमाणे काय होईल, तुमचं ड्रॉपडाऊन लिस्ट काम करेल. ओके. आता आपल्याला या एम्प्लॉयसाठी लागणारा जो काही नेक्स्ट व्हॅल्यू आहे, कोणतं डेझिग्नेशन, आपण आपल्याला ऍड करायचं आहे, पण लिस्ट बॉक्सने ऍड करायचं आहे. सो इथे आलो आपण परत लिस्ट बॉक्स. आता परत सेमच स्टेप 1. स्टेप 1. ज्याप्रमाणे मी एक लिस्ट क्रिएट केली तशी आपल्या सेम डेझिग्नेशन साठी त्याचा जो क्लास आहे, पहिला एक डेझिग्नेशन त्याचा जो क्लास आहे, त्या क्लासची मला एक बनवावा लागेल. तो क्लास कोणता आहे, रोल आहे, बरोबर. सो आपण काय केलं, इथं आलो लिस्ट ऑफ क्लास रोल लिस्ट इक्वल टू न्यू लिस्ट ऑफ. आणि ह्या लिस्ट मध्ये काय केलं आपण, न्यू रोल क्लासचे ऑब्जेक्ट्स क्रिएट करून ऍड करायला सुरुवात केली. आपल्या क्लासमध्ये सध्या एकच प्रॉपर्टी, असा काय रूल नाही की एक वन प्रॉपर्टी प्रॉपर्टी घेऊ शकत नाही. टेक वन प्रॉपर्टी फॉर वन क्लास. पण जनरली काय होतं, याच्याबरोबर आणखीन ऍडिशनल डिस्क्रिप्शन असतात. व्हॉट इज अ ID ऑफ रोल, एक्सप्लेनेशन, पे स्केल, देअर अदर पर्क, त्याच्यामध्ये तुम्ही ऍड केलेला असतात. त्या रोलसाठी स्केल काय असणार, समजा एखादा एम्प्लॉयला ऍडमिन म्हणून आपल्याला असाइन करायचं आहे, जॉईन करून घ्यायचं. सो ऍडमिनचा पे स्केल काय आहे, तिथं आपण स्टोअर करून पर डे सॅलरी म्हणा किंवा अॅन्युअल सॅलरी, त्याप्रमाणे आपल्याला वापरतो. ह्या केसमध्ये आपण काय केले, रोलमध्ये फक्त स्ट्रिंग ठेवून टाकली रोल. सो मी तर ऍड केला डेझिग्नेशन डेव्हलपर, कॉमा कॉपी पेस्ट, एक आहे डेव्हलपर, दुसरा आहे HR, तिसरा आहे अकाउंट. 3 रोल आपण ऍड करून ठेवले. आता हे 3 रोल आपल्याला आपल्या लिस्ट बॉक्स साठी ऍड करायचे. सो पुढची स्टेप काय आहे, क्रिएट वन सिलेक्ट लिस्ट आयटम बाय युजिंग दॅट लिस्ट ऑफ रोल. सो आपण कसं क्रिएट करणार, लिस्ट ऑफ सिलेक्ट लिस्ट आयटम रोल आयटम इक्वल टू रोल लिस्ट डॉट सिलेक्ट
इन ब्रॅकेट एक्स एरो. आता रोल लिस्ट मध्ये काय आपल्या ऑब्जेक्ट ऑफ रोल आहे. मग मी इथं ज्यावेळेस एक्स वापरेन, हा एक्स काय रिप्रेझेंट करायला ऑब्जेक्ट ऑफ विच रोल क्लास. मग मी ज्यावेळेस न्यू सिलेक्ट लिस्ट आयटमचा ऑब्जेक्ट क्रिएट करेन, त्यावेळेस मला टेक्स्ट आणि व्हॅल्यू प्रॉपर्टीला त्या रोल क्लास मधली प्रॉपर्टी मॅपिंग करून द्यावं लागेल. हे सिलेक्ट मेथडचं काम आहे. ए क्लास आहे, बी क्लास आहे. बी चा ऑब्जेक्ट मी ए मध्ये कन्वर्ट करतोय. तर सिलेक्ट मध्ये मला काय करावं लागतं, कोणत्या प्रॉपर्टी कोणती प्रॉपर्टी कॉपी करायची हे मॅपिंग करून द्यावं लागतं. मग माझं लॅम्बडा एक्सप्रेशन काय करेल, बी क्लासच्या लिस्ट मधून एक ऑब्जेक्ट काढून घेईल स्वतःच आणि ए क्लासची लिस्ट बनवेल. एकेका ऑब्जेक्ट मध्ये कंटेंट कॉपी करून हे सगळं काम इंटरनली लॅम्बडा एक्सप्रेशन आणि तुमचा लिंक व्यू करतो. समजतोय? सो या कर्ली ब्रेस मध्ये आपण काय करणार, आता सिलेक्ट लिस्ट आयटमचे किती प्रॉपर्टी आपल्याला सेट करायचे? दोन प्रॉपर्टी सेट करायचे. टेक्स्ट प्रॉपर्टी, दुसरी कुठली व्हॅल्यू प्रॉपर्टी. सो ह्या केस मध्ये काय बनवलंय, आपल्या रोल क्लास मध्ये एकच प्रॉपर्टी आहे. कोणती आहे? डेझिग्नेशन. सो समोर फ्रंटला पण तीच दिसणार आहे आणि बॅकला पण तीच जाणार आहे. फ्रंटला कुठली प्रॉपर्टी रिप्रेझेंट करते? सिलेक्ट लिस्ट आयटम मधून टेक्स्ट प्रॉपर्टी. करेक्ट. बॅकला कोण रिप्रेझेंट करते? व्हॅल्यू. तुम्ही फ्रंट टेक्स्टला काय सेट करणार इथं या क्लास मधून? डेझिग्नेशन. व्हॅल्यूला काय सेट करणार? तेच सेट करणार. ह्या केस मध्ये मी टेक्स्टला पण तीच प्रॉपर्टी सेट करणार, व्हॅल्यूला पण तीच प्रॉपर्टी सेट करणार. म्हणून मुद्दाम मी वेगळी लिहिते प्रॉपर्टी. कारण तुम्ही जर बघितला डेझिग्नेशन डेटा टाइप काय आहे? ऑटोमॅटिक स्ट्रिंग मध्ये स्ट्रिंग कॉपी होईल. डिटेल मध्ये स्ट्रिंग नाही कॉपी होणार कधी, तो एक्सेप्शन देईल रन टाइमला. पण डेझिग्नेशन स्ट्रिंग प्रॉपर्टी मी टेक्स्टला आणि व्हॅल्यूला सेट केली, ऑटोमॅटिक तो इकडे कॉपी करून घेईल. ओके, समजतोय? सो इथं आलो आपण. इथं पहिल्यांदा टेक्स्ट घ्या किंवा व्हॅल्यू घ्या, कुठली घ्यायची? टेक्स्ट इक्वल टू एक्स डॉट डेझिग्नेशन कॉमा व्हॅल्यू इक्वल टू व्हॉट? एक्स डॉट दोन्ही पण सेमच येणार आहेत मला. त्यानंतर डॉट टू लिस्ट. आता माझा सिलेक्ट लिस्ट आयटमची लिस्ट क्रिएट झाली. तुम्हाला वाटलं तर लिस्ट क्रिएट करा किंवा ह्याला दुसरा ऑप्शन काय आहे, या लिस्टचा पण पॅरेंट आहे आय इन्युमरेबल, जो तुम्हाला रेडीमेड मिळतोय. आय इन्युमरेबल हा ठेवला तरी चालतो. मग टू लिस्ट नाही क्रिएट केली तरी चालते, कारण का हा जो माझा सिलेक्ट आहे हा सिलेक्ट आय इन्युमरेबल टाइपचाच ऑब्जेक्ट क्रिएट करू देतो मला. समजतोय? त्यामुळे तुम्ही आहे तसं वापरला तरी चालतो. मग मी काय केलं, जसं स्टेप 3 मध्ये व्ह्यू बॅग क्रिएट केली, तशीच इथं पण स्टेप 3 मध्ये व्ह्यू बॅग क्रिएट केली. व्ह्यू बॅग डॉट रोल इक्वल टू रोल आयटम लिस्ट. समजलं? माझ्या व्ह्यू बॅगचं नाव काय आहे, प्रॉपर्टी काय आहे? रोल्स. इकडे आलो मी. हा काय प्रोव्हाइड करतो मला? ड्रॉप डाऊन लिस्ट. आता मी काय करेन, त्याच्या खाली लेबल सिलेक्ट रोल ऑफ एम्प्लॉई. याला आपण तोच टॅग सिलेक्ट टॅग, याला पण तीच प्रॉपर्टी ASP डॅश फॉर, फक्त प्रॉपर्टीचं नाव बदलणार आपण आतमधल्या मॅपिंगला. कोणतं घेणार इथं? डेझिग्नेशन. करेक्ट. त्याच्यानंतर ASP डॅश आयटम्स डॉट. फक्त त्याला ऍडिशनल मी काय करणार, इथं मल्टिपल नावाची प्रॉपर्टी जी HTML ची आहे ती सेट करणार. काय इश्यू झाला का ऑनलाईनला? चालू आहे ना? सो मल्टिपल इथे मी सेट करणार. दॅट्स इट. फक्त काय आहे, ड्रॉप डाऊन लिस्टला मी ऑप्शन ऍड केला. लिस्ट बॉक्सला मला ऑप्शन ऍड करायची गरज नाही. तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही ऍड पण करू शकता. ओके, सेव्ह अँड रन.
वरची ड्रॉप डाऊन लिस्ट आहे, खालचा हा तुला लिस्ट बॉक्स. मी HR सिलेक्ट केला, इकडून हिंजेवडी सिलेक्ट केली. HR साठी आपण काय ऍड केलं इथे बघू. डायरेक्ट HR आहे. ऍड एम्प्लॉई चेक करावर EMP मध्ये आलाय का तो. ब्रांच ID 1 आला बरोबर. डेजिग्नेशन HR. सो कंटिन्यू. हा एम्प्टी झाला. हा एम्प्टी झाला. का बरं? कारण इथून माघारी जाताना माझी कोणतीच व्ह्यू बॅग तयार नाही. कुठं आहे? गेट मेथडकडे तयार आहे. समजतोय? मग अशा केसमध्ये माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. मला इथं व्ह्यू बॅग दिसली पाहिजे. कसं करणार मग? एकतर हा कोड सगळा इथून उचलावा लागेल, कॉपी करावा लागेल इथपर्यंत आणि इथं पेस्ट करावं लागेल. मला पेस्ट नाही करायचं. मग काय करावं लागेल सांगा? मला डबल डबल कोड लिहायचं नाही. बघा ना, 16 पासून लाईन नंबर 60 20 पकडू आपण. किती झाले? 40 लाईनचा कोड लिहिला मी. 45 लाईनचा कोड. परत ते कॉपी पेस्ट करणं अवघड आहे. मग कसं करणार मी? व्ह्यू बॅग शिवाय तर तो काम नाही करणार. मग असं कुठलं ऑप्शन आहे का? हा, एवढं कशाला करायचं आपल्याला? रिटर्न व्ह्यू करण्याच्या ऐवजी मी काय करेन इथं? रिडायरेक्ट टू ऍक्शन. तू सरळ माघारी जाऊ नको. तू कुठं जा? ऍड EMP ला जा. तो इथून पुढे जंप मारेल. आणि इथून तो काय करेल? या पहिल्या लाईन पासून लाईन एक्झिक्यूट करत तो येईल इथं आणि इथून तो जाईल जाताना 2 व्ह्यू बॅग. आता ह्या केसमध्ये माझी ड्रॉप डाऊन लिस्ट बॉक्स कधीच एम्प्टी राहणार नाही. किंवा हा दोन्ही कोड कट करा. तो ब्लॉक 16 ते 60 वाला एका मेथड मध्ये टाका आणि ती मेथड दोन्हीकडे कॉल करा. either or but at any cost before going to view bag view your view bag must be ready. तरच तो तिकडे कॉपी करणार आहे, नाहीतर तो कॉपी करू शकणार नाही. हे बघा, हे रिफ्रेश केली म्हणजे तो गेट मेथडनं कॉल केलाय. मी ब्रांच सिलेक्ट केली, बँगलोर. अकाउंट सिलेक्ट केला, ऍड एम्प्लॉई केला. मला इथे डेटा मिळाला. री अकाउंटंट F10 केला, F11 केला मी. बघा बरं आलाय का? सगळ्या परत आला. का बरं? कारण तो इथून माघारी गेला नाही. त्याने इथून जम्प कुठे गेला? परत जम्प केला लाईन नंबर 15. तिथून लाईन एक्झिक्यूट केल्या आणि मग व्ह्यू कडे गेला. समजलं? म्हणून आपल्याला इथं आता हा एम्प्टी कधीच मिळणार नाही. हे समजलं? आता मी काय करतो? हा जो मल्टिपल आहे हा मल्टिपल रिमूव्ह करतो. आता ऑटोमॅटिक तो काय होईल? ड्रॉप डाऊन लिस्ट मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. चेक. पहिली पण ड्रॉप डाऊन लिस्ट, दुसरी पण ड्रॉप डाऊन. समजलं? आता मला लिस्ट बॉक्स पाहिजे. आता इथे इश्यू काय होतो बघा. चल मल्टिपल सेव हॉट रिलोड ऑन केला. रिफ्रेश. आता मी सिलेक्ट केला डेव्हलपर, HR आणि अकाउंटंट. तिन्ही पण सिलेक्ट केले. मल्टिपल प्रॉपर्टी हे काम करते. तुमच्या लिस्ट बॉक्स मधून मल्टिपल आयटम सिलेक्ट करायला तुम्हाला
फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. अँड नाऊ आय एम सबमिटिंग धिस. बघा बरं काय झालं, पहिलावाला फक्त आला. नाव कंटिन्यू. मी HR अकाउंटंट दोन्ही सिलेक्ट केले. व्हॉट इट मीन्स, जरी मी मल्टिपल सिलेक्शन केलं असलं पहिलावाला सिलेक्शन फक्त तो घेतोय, दुसरावाला घेत नाही. बट व्हॉट इज माय रिक्वायरमेंट, आय वॉन्ट ऑल मल्टिपल सिलेक्टेड आयटम्स इन माय डेटा, इन माय प्रॉपर्टीज. समजतोय. आता इथं याप्रमाणे मला मल्टिपल सिलेक्शन्स ऍक्सेप्ट करायचे. सो व्हॉट वी डू, गो टू एम्प्लॉईज, PROP string speaking langs या नावाचं आपल्याला लँग्वेजेस सिलेक्ट करायचे, आयदर हिंदी, मराठी और इंग्लिश और ऑल लँग्वेजेस और सम फ्यू लँग्वेजेस. मग इथं आपण काय केलं, एक क्लास दिला. सेव्ह. मी मुद्दाम क्लास लिहून करून दाखवतो, कारण काय माहिती आहे का, आपल्याला डेटाबेस बरोबर इंटरॅक्शन करायचं आहे. इथं आपल्याला क्लासेस लागणार आहेत, टेबल लागणार आहेत. इथे मी डायरेक्ट लिस्ट ऑफ स्ट्रिंग बनवून वापरू शकतो, पण तसं न करता आपल्याला डेटाबेस कडून येणारे डेटा इथं बाइंड करायचे, म्हणून आपण त्रास घेतो. पब्लिक क्लास लँग्स, यामध्ये प्रॉपर्टी स्ट्रिंग लँग्वेज. सेव्ह. गो टू जून जुलै. मल्टिपल व्हॅल्यूज फ्रॉम अ लिस्ट बॉक्स. ओके. सो परत आपल्याला ह्या 3 स्टेप फॉलो करायच्या. त्या 3 स्टेप मी ॲज इट इज कॉपी करतो, त्यात मॉडिफिकेशन करतो. नवीन लिहू पहिल्यापासून कॉपी करू. लक्षात राहील ना. सो मी रोलच्या ऐवजी काय म्हणणार इथं, लँग्स क्लासचं नाव, आणि इथं लँग लिस्ट इक्वल टू लिस्ट ऑफ लँग्स क्लास. अँड इथं मग आतमध्ये ऑब्जेक्ट काय पाहिजे मला, लँग्स क्लासचा ऑब्जेक्ट, आणि त्याची प्रॉपर्टी कोणती आहे, लँग्वेज इक्वल टू मराठी. तिन्ही लँग्वेजेस ऍड केल्या. हा इन्युमरेबल बनवला आपण सिलेक्ट लिस्ट आयटमचा. तो कुठला आहे, लँग्ज लिस्ट आयटम. रोल लिस्टच्या ऐवजी मी तर काय म्हणणार, आपण ही जी लिस्ट बनवलेली आहे लँग लिस्ट, ती तो वापरणार. लँग लिस्ट सिलेक्ट एक्स एरो न्यू सिलेक्ट आयटम. टेक्स्ट मध्ये मी टाकणार काय, एक्स डॉट लँग्वेज. व्हॅल्यू मध्ये पण काय टाकणार, एक्स डॉट लँग्वेज. समजलं. पण आणि परत काय केलं, व्ह्यू बॅक डॉट लँग्ज इक्वल टू लँग्ज आयटम लिस्ट. आता येणार डेटा काय आहे, मल्टिपल सिलेक्शन आहे. म्हणजे मी जे काही डेटा सिलेक्ट करणार आहे तो कुठल्या टाईपचा आहे, लँग्वेज टाईप. लँग्वेज टाईप कुठला आहे, इट इज अ स्ट्रिंग टाईप. म्हणजे येणार डेटा हा ॲरे ऑफ स्ट्रिंग असेल किंवा लिस्ट ऑफ स्ट्रिंग असेल. म्हणून माझा जो एम्प्लॉई क्लास आहे, या एम्प्लॉई क्लासमध्ये हा जो स्ट्रिंग बनवणार आहे मी प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी असेल लिस्ट ऑफ समजलं. कारण मल्टिपल आयटम येणार आहेत ना, ते स्टोअर करायला त्याची लिस्ट पाहिजे मला किंवा ॲरे पाहिजे, आयदर ऑर.
ॲरे क्रिएट करा किंवा लिस्ट क्रिएट करा. बोथ आर फिजिबल. नाव गो टू हिअर. सेव्ह ऑल. हे कळालं. आपल्या व्ह्यू बॅगचं नाव काय? व्ह्यू बॅग प्रॉपर्टी. सॉरी, प्रॉपर्टी काय? लँग्वेज प्रॉपर्टी. याला कॉपी करून घेतला आपण. इथे आलो तर तिथं BR बॅग टाकून ठेवला. BRच्या मध्ये लेबल दिलं. सिलेक्ट मल्टिपल लँग्वेजेस. मग परत इथं सिलेक्ट बॉक्स दिला. या सिलेक्ट मध्ये मी ASP डॅश फॉर. इथं आपल्या प्रॉपर्टीज नाव काय बघा? स्पीकिंग लँग्वेज. इथे मी दिला स्पीकिंग लँग्वेज. लिस्ट ऑफ स्ट्रिंग. त्यानंतर काय दिला? ASP डॅश आयटम्स @viewbag.language. आणि मग याला मल्टिपल प्रॉपर्टी इनेबल केली. ऑटोमॅटिक तो काय करेल? लिस्ट बॉक्स मला प्रोव्हाइड करेल. ह्यातले जेवढ्या मल्टिपल आयटम मी सिलेक्ट करेन, लँग्वेजेस सिलेक्ट करेन, त्यांची तो लिस्ट क्रिएट करेल ऑटोमॅटिक आणि माझ्या लिस्ट मध्ये स्टोअर करेल. समजलं? सेव्ह इट. एक्झिक्यूट. दोन लिस्ट बॉक्स आले. हा जो डेव्हलपर आहे, एम्प्लॉई रोल आहे, हा माझ्या क्लासमध्ये सिंगल स्ट्रिंग टाईपच्या प्रॉपर्टी बरोबर मॅप होतोय. हा मात्र काय होतोय? लिस्ट बरोबर मॅप होतोय. बरोबर आहे. त्यामुळं जरी मी इथं तिन्ही सिलेक्ट केले आणि इथं पण तिन्ही सिलेक्ट केले, आता फरक काय होतो बघा. डेजिग्नेशन काय आलं? ओनली सिंगल डेजिग्नेशन आलं. तिन्ही सिलेक्ट केलं तरी सुद्धा. पण स्पीकिंग लँग्वेज बघावं, तिन्हीचे तिन्ही आल्या. आणि याला मी एक्सपांड केला. 0 मध्ये मराठी आहे, 1 मध्ये हिंदी आहे, 2 मध्ये इंग्लिश आहे. समजलं? कंटिन्यू. आता मी फक्त हिंदी इंग्लिश HR अकाउंटंट सिलेक्ट केला. डेजिग्नेशन फक्त एकच आला कारण तो कॅपेबलच नाही ना मल्टिपल आयटम होल्ड करायला. मल्टिपल आयटम कोण होल्ड करेल? आयदर ॲरे ऑर लिस्ट, दोन्हीपैकी एक. पण तुमचा हा स्पीकिंग लँग्वेज आता मात्र 2 एलिमेंट्स होल्ड केला. हिंदी आणि समजतोय? सो याप्रमाणे तुम्ही मल्टी सिलेक्शन लिस्ट बॉक्स क्रिएट करू शकता विथ द हेल्प ऑफ युअर सिलेक्ट टॅग. आता इथं ऑप्शन काय आहे? Sometime we use here list of string, sometime we use here array of string. Array of string कसं क्रिएट करतो आपण? काय आठवतंय? कुठे द्यायचं? स्क्वेअर ब्रॅकेट. पहिला का शेवटी? पहिला Now this is the array of string, and we are storing multiple string types of element in our object. So it will accept it without any issue. मराठी आणि मी फक्त इंग्लिश सिलेक्ट केला, हिंदी सिलेक्ट नाही केला. सबमिट. बरोबर. 2 स्ट्रिंगचा ॲरे आला. 0 मध्ये मराठी आहे, 1 मध्ये इंग्लिश. So either use list or string, both are same. हा काय आपला ॲरे क्लास आहे. तो माझा यासाठी रिप्रेझेंट करतो. बरोबर आहे. कारण याचा पॅरेंट कोण आहे? ॲरे क्लास आहे. बरोबर.
आपला ॲरे क्लास, याचे पॅरेंट कोण कोण आहेत? आय लिस्ट. त्यामुळं ॲरे हा ऑटोमॅटिक इझिली लिस्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. समजलं? त्यामुळे तर तुम्ही ॲरे वापरा किंवा लिस्ट वापरा, देयर इज नो इश्यू, विल वर्क परफेक्टली. इतका डाऊट कोणाला? नाव नाही ना? क्लिअर आहे? त्याला का डाऊट क्लिअर झाला? आपल्या ताटात काय पडलंय बघा. आपल्याला नाही समजलं, आपल्याला इंटरव्ह्यू देणार नाही. सो इथं आलो, सेव्ह. एम्प्लॉई क्लासमधले आपल्याला आय डी, नेम आणि नेम वापरायचे. इथं आलो आपण फॉर्म मध्ये, पहिलं लेबल दिलं, एंटर, एम्प्लॉई आय डी. तो स्टोअर करायला आपल्याला टेक्स्ट बॉक्स वापरायचा आहे. कसं वापरणार? इनपुट टाईप द्यायची गरज आहे का? टाईप चेंज काय दिला? SP डॅश फॉर व्हॉट? आय डी. ओके. त्यानंतर जर मला हा टेक्स्ट बॉक्स पाहिजे असेल, स्ट्रिंगवाला, कॅरेक्टरवाला, तर इथे टाईप टेक्स्ट द्यावा. नाही दिला तर तो टेक्स्ट बॉक्स येईल न्यूमरिकलवाला, म्हणजे तो स्ट्रिंग ऍक्सेप्ट नाही करणार. देन परत लेबल दिला. तर लेबलला स्ट्रॉंगली बॅटिंग कसं करणार आपण? लेबल देन करेक्ट ASP डॅश फॉर व्हॉट? नेम. No need to provide that internal message. द्यायची गरज नाही. त्यानंतर या लेबलला मला असोसिएट करायचं आहे, मॅप करायचं आहे कोणाबरोबर? आपल्या टेक्स्ट बॉक्स बरोबर, नेमसाठी. सो इनपुट ASP फॉर नेम. ब्रांचचं पुढचं काम आपलं झालेलं आहे. सेव्ह, एक्झिक्यूट. इट विल वर्क ऑर नॉट पहिला बघून घेऊ आणि मग पुढची स्टेप आहे व्हॅलिडेशनची स्टार्ट करू आपण. म्हणजे आपला फॉर्म तयार होऊन जाईल. सी एंटर एम्प्लॉई आय डी. इथं आय डी एंटर करणार. नेम सिलेक्ट. हॅलो, हा बोल. तू कुठं जा? कुठं आहेस तू? बरं चालतंय. तर प्रथमेश शाळेपाशी उतरल्यावर मला फोन कर. बरं चालतंय, ज्ञानेशला उतर मग. हो हो चालेल. हो हो चालेल. सो आता जर इथं आपण बघितलं EMP मध्ये काय काय आलं बघा. ब्रांच आय डी आला, डेजिग्नेशन आला, ID 1 2 3 आला आपण टाकलेला, नेम दर्शन रुईकर आला, स्पीकिंग लँग्वेजेस. का बरं आला स्पीकिंग लँग्वेजेस? कारण आपण इथं एकही स्पीकिंग लँग्वेज सिलेक्ट केलेली नाही. पण इथे मात्र रोलमध्ये डेव्हलपर बाय डिफॉल्ट पहिलावाला सिलेक्टेड आहे. बाकीचं इथं ब्रांच जेवढी इथे असल्यामुळं त्या ब्रांचचा ID पण इथं आलेला आहे. समजलं? सो याप्रमाणे डेटा प्रॉपरली कलेक्ट होतो. आता आपल्याला याच्यावर व्हॅलिडेशन अप्लाय करायचं. इथलं व्हॅलिडेशन आणि तुमच्या MVC मधलं व्हॅलिडेशन सेमच आहे. ओके, फक्त ते अप्लाय करायची प्रोसेस वेगळी. MVC आपण व्हॅलिडेशन कसं करत होतो?
वी आर युझिंग डेटा अनोटेशन, व्हॅलिडेशन अनोटेशन्स. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये व्हॅलिडेशनचे वेगवेगळे अनोटेशन्स आपण देत होतो. रिक्वायर्ड फील्डसाठी आपण काय वापरतो? रिक्वायर्ड. दोन फील्ड कम्पेअर करायला कम्पेअर. इन बिटवीन रेंज मधली कोणाला डेटा पाहिजे? एज 18 ते 50 100 मध्येच पाहिजे रेंज व्हॅलिडेटर. सो ऑल सेम व्हॅलिडेटर्स वर्किंग इन MVC ऑल वर्क्स इन कोर ऑल्सो. फक्त अप्लाय करायची टेक्निक वेगळी. हाऊ? फर्स्ट गो टू युअर क्लास वेअर यू वॉन्ट टू अप्लाय व्हॅलिडेशन्स. सो आपण काय करणार? मला ID कंपल्सरी पाहिजे. आय विल यूज स्क्वेअर ब्रॅकेट रिक्वायर्ड. त्या व्हॅलिडेशनचा जो नेमस्पेस आहे तो पण ऑटोमॅटिक ऍड होऊन जाईल. नाही झाला तरी तुम्हाला सिस्टम डॉट कॉम्पोनंट मॉडेल डॉट डेटा अनोटेशन्स ऍड करून घ्यावा. बाकीच्या प्रॉपर्टीज ॲज इट इज राऊंड ब्रॅकेट मध्ये इथे तुम्ही अलाउ एम्प्टी स्ट्रिंग ट्रू फॉल्स करणार आहे. ट्रू केली तर एम्प्टी तो अलाउ करेल. बाय डिफॉल्ट फॉल्स असेल, एम्प्टी स्ट्रिंग असेल तर तो व्हॅलिडेशन फॉल्स म्हणून सांगेल. ओके. देन एरर मेसेज, कस्टम मेसेज तुम्हाला देता येईल. अदरवाइज डिफॉल्ट एरर मेसेज तो शो करेल. ओके. नाव हे आपण ॲज इट इज ब्लँक ठेवलं. नेम पण मला कंपल्सरी पाहिजे. सो इथं पण मी रिक्वायर्ड दिला. ब्रांच ID पण मला कंपल्सरी पाहिजे. रिक्वायर्ड. डेजिग्नेशन सगळ्याच फील्ड मला कंपल्सरी पाहिजे. सो रिक्वायर्ड. आणि इथं रिक्वायर्ड. ओके. आता हा व्हॅलिडेशन मला माझ्या लिंक झाला का इथं सेट करायचे व्हॅलिडेशन्स. MVC मध्ये व्हॅलिडेशन कसं आपण अप्लाय करत होतो? @HTML डॉट व्हॅलिडेशन एरर मेसेज फॉर ही मेथड वापरत होतो. इथं ती मेथड वापरण्याच्या ऐवजी आपण काय करणार? आपल्याला व्हॅलिडेशन अप्लाय करताना कुठे गेला आपला ID कुठे आहे? ID वाला खाली. इथं आपण काय करणार? एक स्पॅन टॅग वापरणार. स्पॅन टॅग सगळ्यांना माहित आहे HTML मधला. तो स्पॅन टॅग वापरायचा. ह्या टॅगला काय करायचं? ASP डॅश व्हॅलिडेशन फॉर सेट करायचं. इथं ASP डॅश व्हॅलिडेशन फॉर स्पॅन टॅग सोडून दुसऱ्या कुठल्या टॅगला सेट नाही होत. हा फक्त स्पॅन बरोबर काम करतो. ओके. आणि मग इथं काय करा? सेम फॉर वापरला म्हणजे मॅपिंग आहे, स्ट्रॉंगली बाइंडिंग. तो कोणाबरोबर करायचं? मला ID बरोबर. समजलं? आणि वाटलं सर इथं तुम्हाला जर बुटस्ट्रॅपच्या क्लासेस अप्लाय करायचे असतील तर ते टेक्स्ट डॅश डेंजर हे ते तुम्ही कलर सेट करू शकता. और डायरेक्ट स्क्रिप्ट मधून तुम्ही इनलाइन CSS अप्लाय करू शकता. इनलाइन कशाप्रमाणे करणार? इथं स्टाईल इक्वल टू कलर कोलन असं पण चालेल. ओके. देन हे झालं ID साठी. सेम वे यूज स्पॅन टॅग. कॉपी पेस्ट. हा कोण आहे? नेम साठी आपण असोसिएट करतो. हा कोणासाठी आहे? ब्रांच साठी. सो ब्रांच ID. हा कोणासाठी? डेझिग्नेशन साठी. डेझिग्नेशन. आणि हे व्हॅलिडेशन कोणासाठी आहे? लँग्वेजेस साठी. स्पीकिंग लँग्वेज साठी. तो याप्रमाणे आपले व्हॅलिडेशन्स अप्लाय झाले. आता व्हॅलिडेशन ट्रू आहे किंवा फॉल्स आहे, व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे ते कसं बघत होतो आपण MVC ला? इन कंट्रोलर साइड. कंट्रोलर मध्ये आपण कसं करत होतो? करेक्ट. आपण इथं काय करणार? इथं पोस्ट मेथड मध्ये इफ मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड असेल तर आपण आपली प्रोसेस लॉजिक करत होतो. अदरवाइज परत आपण काय करत होतो? ॲज इट इज त्यांना पाठवतो. इथं इश्यू असा होतोय आपल्याला हा कोड करत लागणार आहे म्हणून मी काय करतो? हा कोड ॲज इट इज कॉपी करून घेतो.
आणि इथं पेस्ट करून घेतो. ओके, देन सेव्ह अँड नाऊ वी विल चेक इट विल वर्क ऑर नॉट. आता सगळ्या फील्ड माझ्या कंपल्सरी आहे. ओके, आणि मी काय करतो, इथं आपला हा जो एकूण टाकलाय का आपण इथं टाकून ठेवलेला ऍड ईएमपी आलो, सगळा पूर्ण फॉर्म आपला ब्लँक आहे. ऍज इट इज मी सबमिट करून टाकला. चेक करा ऑब्जेक्ट मध्ये काय काय आलंय. ब्रांच आयडी 0 आलाय, डेजिग्नेशन नल, आयडी 0, नेम नल, स्पीकिंग लँग्वेजेस नल, इज प्रॉपर्टी पॉवर फॉल्स आहे. त्यामुळे आतला कोड तुमचा एक्झिक्यूट नाही होणार. थर्ड ऑपरेशनचा तो डायरेक्ट खाली येईल आणि इथून माघारी निघून जाईल. ज्यावेळेस तो माघारी जाईल ऑटोमॅटिक तो इथं दाखवलं. दाखवायला पाहिजे इथं मेसेज. हो सॉरी, मी इथं रिटर्न व्ह्यू करायला पाहिजे होतं, तरी मी असं का केलं, म्हणून तर मला तो कोड काढला. परत रिटर्न आपण गेटवाल्या व्ह्यू कडे गेलो, व्हॅलिडेशन ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल, एरर मेसेज दिसणार नाही. फक्त रिटर्न व्ह्यू करायचा. नाउ इट विल वर्क परफेक्टली. आता व्हॅलिडेशनचा एरर मेसेज तो शो करेल. तो सेम पेजवर माघारी जाईल ॲज इट इज आणि एरर मेसेज शो करेल. रिलोड, सबमिट, चेक करा. Value is invalid. Name field is required. Value select branch is not valid for a branch. Why? Because this is our zero index value which is not valid, not allowed. Required ही व्हॅल्यू सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करेल. समजतोय? इथं पण तो काय करेल, कुठं तरी एक डेजिग्नेशन सिलेक्ट करून सांगेल. इथं पण कुठं तरी एक ऍटलिस्ट लँग्वेज सिलेक्ट करून सांगेल. स्पीकिंग लँग्वेज फील्ड इज रिक्वायर्ड. मी काय केला, जो डिफॉल्ट वाला आहे सिलेक्ट ब्रांच, हा सोडून मी दुसरा सिलेक्ट केला. चेक करा, त्याचा एरर मेसेज गेला आणि व्हॅलिडेशनचा निघून इथं मी अकाउंट सिलेक्ट केला, त्याचा पण गेला. मी हिंदी लँग्वेज सिलेक्ट केली, त्याचा पण गेला. आयडी टाकला, त्याचा पण गेला. नेम, त्याचा पण गेला. समजलं? हाऊ व्हॅलिडेशन वर्क, हाऊ टू डू व्हॅलिडेशन इन अ कोर. कसं करणार कोर मध्ये, वी रिक्वायर्ड दॅट ASP dash validation dash for property of span tag. या स्पॅन टॅगला मी ही ASP dash validation dash for property सेट करणार. त्याच्या आधी मी काय करणार, माझ्या क्लासमध्ये अनोटेशन्स रिक्वायर्ड वाले, रेंज वाले सगळे सेट करणार, तरच ते काम करतं. समजलं? हाऊ इट वर्क. हे झालं व्हॅलिडेशन. आता व्हॅलिडेशन समरी सेट कशी करायची, तो समरी सेट करायला आपण काय करणार, आपल्या फॉर्मवर एक डिव टॅग टाकणार. ओके, या डिव टॅगला आपण काय करणार, ASP dash validation dash समरी सेट करणार. आता ह्या व्हॅलिडेशन समरीला काही व्हॅल्यूज आहेत, प्रॉपर्टीज आहेत. कोणकोणते आहेत, आयदर ऑल और मॉडेल ओनली और नन. तुम्ही जर नन सेट केला व्हॅलिडेशन समरी शो नाही होणार. तुम्ही जर ऑल सेट केला सगळ्या व्हॅलिडेशन तिथं शो करेल. मॉडेल स्टेट, मॉडेल ओनली केला, तुम्ही जर मॉडेलवर एखादा व्हॅलिडेशन सेट केला असेल तेवढाच एरर मेसेज व्हॅलिडेशनचा शो होईल. समजलं? सुरुवातीला आपण ऑल सेट करून बघू काय होतंय. सेव्ह, रन. मॉडेल ओनली कसं वापरायचं ते पण दाखवून तुम्हाला मी.
रिलोड चेक करा. हे जे खालचे व्हॅलिडेशनचे एरर मेसेजेस आहेत ही सगळी लिस्ट तुम्हाला इथं शो झाली. समजलं व्हॅलिडेशन समरी कशी काम केली सगळी हे बघा हे सगळे खालचे वर आले. ओके मग इथं मी ऑलच्या ऐवजी मॉडेल ओनली सेट केला. आता काय होतं बघू आपण. इथं शो झाले समरी शो झाले का नाही झाले शो. कारण का मॉडेलवर जर व्हॅलिडेशन एरर आपण सेट केला असेल तरच तो समरीमध्ये शो होईल. तो सेट कसा करायचा. फॉर एक्झाम्पल मी हा डेटा कलेक्ट करतो इथं बरोबर आहे. इथं पहिल्यांदा मी चेक करणार इफ emp डॉट id इज लेस दॅन 0 0 पेक्षा कमी टाकला असेल तर तुम्ही ऍक्सेप्ट नाही करणार. अशा केसमध्ये मी काय म्हणणार मॉडेल स्टेट डॉट मॉडेल स्टेट डॉट ऍड मॉडेल एरर मॉडेल स्टेट डॉट ऍड मॉडेल एरर इन ब्रॅकेट. आता इथे तुम्हाला की द्यायची आहे की एम्प्टी ठेवा आणि तुमचा एरर मेसेज द्या. emp id must be greater than 0. समजतोय. मग जर तो 0 किंवा लेस दॅन 0 असेल तर तो आपण ऍक्सेप्ट करणार नाही. ऑटोमॅटिक काय होईल मॉडेल स्टेट सेट केली जाईल आणि मग काय होईल ज्यावेळेस तो इकडे येईल व्ह्यूवर तो मॉडेल ओनली एरर असेल जो सेट झाला तिथं तो शो करेल अदरवाईज शो नाही करणार. आपण काय केलंय आयडी हा लेस दॅन 0 असेल 0 किंवा लेस दॅन 0 असेल तर तो आपण ऍक्सेप्ट करत नाही. मग ते तो आपण वापरतोय मॉडेल स्टेट डिझाइन सेट करायला मॉडेल स्टेटचा एरर सेट करायला. रिफ्रेश आयडी टाकला -4 सबमिट केला ग्रेटर दॅन 0 मॉडेल ओनली कळालं. अशा वेळेस मॉडेल ओनली काम करेल अदरवाईज तो काम नाही करणार. 45 टाकला तो नाही शो होणार. 0 टाकला आता शो होईल कारण आपली कंडिशन ट्रू आहे. लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणलंय आपण म्हणून तो ऍक्सेप्ट नाही करणार. 0 एम्प्टी दिला तो ऍक्सेप्ट नाही करणार. समजलं हाऊ इट वर्क. मॅन्युअली 0 टाकला हा ऍक्सेप्ट करेल रिक्वायर्ड वाला पण मॉडेल ओनली वाला ऍक्सेप्ट नाही करणार. इथं निघून गेला पण इथं रिजेक्ट झाला. समजलं. आणि तुम्ही नन केला तर ती व्हॅलिडेशन समरी शो होणार नाही. रिफ्रेश इट सबमिट चेक करा व्हॅलिडेशन समरी शो नाही होत. मी 0 टाका किंवा काही पण करा. इट विल नॉट शो. का बरं कारण आपण नन सेट केलं म्हणजे काय व्हॅलिडेशन समरी डिसेबल केली आपण इनेबल नाही केली. इनेबल करायचं तुम्हाला तर मॉडेल ओनली किंवा ऑल करावं लागेल. ऑल केला हे सगळ्या फील्ड तो घेईल. मॉडेल ओनली केला मॉडेल एरर मेसेज जेवढे सेट केलेले आहेत तेवढेच तो शो करेल. समजलं. डाऊट कोणाला ऑनलाईन स्टुडंट निहाल येस सर. यात काही इश्यू आहे व्हॅलिडेशन समरी नो सर. ड्रॉपडाऊन लिस्ट
लिस्ट बॉक्स, यातला लिस्ट बॉक्स, ड्रॉपडाऊन लिस्ट हे खूप महत्वाचे आहेत. बाकीचे खूप इझी आहेत वापरायला, याच्यामध्येच थोडा आपल्याला प्रॉब्लेम होतो. सो आज प्रॅक्टिस करताना याप्रमाणे आता मी एम्प्लॉईचा आणि एक स्टुडंटचा करून दाखवलेला आहे. तुमच्या कोडमध्ये स्टुडंटचा पण आहे. आणि आता हा कोड मी मला वाटतं याच्यापूर्वी मी शेअर केला तुम्हाला. केलाय का? नाही केला. ओके. काय करतो इथं?